नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. तर बऱ्याचदा पहा संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला काय करावं हे सुचत नाही. तर आपण एखादा भाताचा प्रकार नक्कीच करतो. तर आज आपण इथे असाच एक भाताचा प्रकार तयार करणार आहोत. तर इथे आपण सोडे भात तयार केलेला आहे. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर साहित्यही अगदी कमी लागतं. चला तर मग आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात. तर या ठिकाणी पहा मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. 10 मिनिटं मी हा तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटी आपल्याला सोडे घ्यायच्यात. सोडेही मी भाजून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे. 1 बटाटा घेतलेला आहे. बटाटाही आपण सालं काढून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आपण पावडर मसाले घेतलेले आहेत. यामध्ये घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. इथे मी काही खडे मसालेही वापरलेले आहेत आणि आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे. तर याशिवाय आपण इथे पहा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, तेल, तूप आणि कसुरी मेथीही वापरणार आहोत. त्यानंतर पहा एक मी कुकर घेतलेला आहे. यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल अगदी छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. अगदी अर्धा मिनिट खडे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत. तर इथे पहा खडे मसाले परतले गेलेले आहेत. यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घातलेले होते आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या होत्या. त्याही आपण कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्या आणि कांदा आपल्याला तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा छान असा परतला गेलेला आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटात हा कांदा मस्त असा परतून झालेला आहे. आता या परतलेल्या कांद्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूणही आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तर या पद्धतीने पहा आलं लसूणही परतलं गेलेलं आहे. आता यामध्येच आपण टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटोही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी पहा छान असं हलवत हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपण बऱ्याचदा पहा टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घालतो, जेणेकरून टोमॅटो छान शिजावं. पण इथे आपण तसं करायचं नाही आहे. इथे आपण सर्वात शेवटी मीठ वापरणार आहोत. तर टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये मी सर्व पावडर मसाले घालून घेतलेले आहेत. तर जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तिथे तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल. पावडर मसाले अगदी छान परतले गेलेले आहेत. आता यामध्येच आपण बटाटे आणि सोडे घालून घ्यायचे आहेत. तर इथे पहा आपण मी बटाटा वापरलेला आहे. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे पावटा वापरला तरीही चालेल किंवा भिजवून घेतलेली कोणतीही डाळ वापरली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने पहा सोडे आणि बटाटे या मसाल्यांमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. तर इथे पहा आपण सुरुवातीला मीठ वापरलेलं नाही आहे. याचं कारण असं सुकी मासळी कितीही व्यवस्थित धुतली तर त्याला थोडंफार मिठाचं प्रमाण असतं. यासाठी आपण नंतर टेस्ट करूनच मीठ यामध्ये वापरायचं आहे. तर मसाले आणि सोडे परतले गेलेले आहेत. यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ वापरायचा आहे. इथे मी लांबसडीचा बासमती तांदूळ वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरीही चालेल. तांदूळ ही अगदी हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता तेवढंच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम केलेलं पाणीही यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा आपण तांदूळ भिजवलेला होता, त्यामुळे आपण तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं होतं. आता इथे पहा आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर सोड्याला थोडंफार मीठ होतं, त्या अंदाजानुसारच आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. 1 चमचाभर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि इथे पहा मी कोथिंबीर ही घातलेली आहे आणि इथे मी थोडी कसुरी मेथीही
घालून घेणार आहे. यामुळे आपल्या भाताला छान अशी चव येते. तर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स केल्यानंतर याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. तर इथे पहा याला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर मात्र आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे. तर कुकरला झाकण लावल्यानंतर याच्या आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपला भात अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर इथे पहा कुकर शिट्ट्या होऊन पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि यानंतरच आपण याचं झाकण काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा इथे हा तांदूळ शिजला गेलेला आहे आणि छान असा आपला इथे सोडे भात तयार झालेला आहे. तर हा तयार झालेला सोडे भात आपण एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण याला छान असं प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. हा भात दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच चवीलाही अप्रतिम लागतो. तर पहा किती अगदी कमी वेळेत झटपट रेसिपी तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करूनही नक्की सांगा. याहून तुम्हाला काही वेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर तेही तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. मी त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.